तर नागपूर पालिका निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवार निवडीपासून प्रचाराचे मुद्दे निश्चित करण्यासाठी तयारी सुरू केली आहे। नागपूर शहराचा पुढील 5 वर्षाचा विकास कसा होईल यासाठी भाजपनं जाहीरनामा तयार करण्याची तयारी सुरू केली आहे। त्यासाठी भाजपनं सामान्य नागपूरकरांच्या सूचना घेण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे। त्यासाठी विशेष QR कोडच्या माध्यमातून नागपुरातील 5 लाख नागरिकांच्या सूचना घेतल्या जातील। त्याशिवाय विद्यमान नगरसेवकांसंदर्भातील तक्रारी, नागपुरातील विविध समस्यांसाठीच्या उपाययोजनाही नागरिकांकडून मागवल्या जातात आणि त्यासाठी भाजपचे कार्यकर्ते नागपूर शहरातील विविध बाजार आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन नागरिकांना QR कोडच्या माध्यमातून त्यांच्या सूचना आणि तक्रारींसाठी आग्रह धरणार आहेत। दरम्यान या संदर्भात भाजपचे निवडणूक प्रभारी प्रवीण दटके यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दटके आहेत। प्रवीणजी, भाजप जाहीरनामा नेहमीच्या परंपरेप्रमाणे करणार आहे, मात्र यंदा जनतेचा इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये घेतात। दरवर्षीच घेतो आम्ही। अनेक वर्षापासून माननीय गिरीश व्यास या विषयांकडे लक्ष देत होते, आताही तेच लक्ष देत आहेत। पण यावेळेला एक नवीन पद्धत करावी म्हणून मान्य दयाशंकरजींकडे आमचे काही तरुण काही कार्यकर्ते गेले। त्यात मान्य राम मुंजेंचा इनिशिएटिव्ह होता। मग मान्य दयाशंकरजींनी ते विशेष लक्ष घालून त्याच्या सगळ्या डिझाईन्स केल्या, ते कसं मागवायचं केलं, ते सगळं केलं आणि आता बाजारपेठा, आठवडी बाजार, हॉटेल, घरोघरी जाऊन तो QR कोड स्कॅन करावा अशी आम्ही विनंती करतो आणि त्यावर तुम्ही तुमच्या सूचना पाठवाव्या। त्यातनं आम्हालाही अधिक फायदा होईल। आम्ही आजपर्यंत काय केलं, आमच्या बाबतीतल्याही सूचना येतील। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आमच्याही फायद्याच्या अधिक आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की याचा अधिक फायदा होईल। आमचा स्वतःचा सर्वे होईल, भाजप आज कुठे आहे, आमचे अनेक उमेदवारांबद्दल पण त्यातनं काही माहिती पण येईल। त्यामुळे या सगळ्या गोष्टींनी तो QR कोड आम्हाला अधिक महत्त्वाचा। जनतेकडून अपेक्षा काय, त्यांनी QR कोड स्कॅन करून काय सांगावं? त्यांना अपेक्षित असलेला विकास, त्यांना अपेक्षित असलेल्या ज्या समस्या असतील त्याचे उपाय, सर्व क्षेत्रातल्या लोकांना काय इच्छा आकांक्षा आहे आणि त्या कशा माफक याच्यात पूर्ण होऊ शकतात त्याचे उपाय पण ते देणार आहेत। त्यामुळे सर्व स्पर्शी तो होईल। त्यात कुठल्या एका घटकाचा हे राहणार नाही, तर तो सगळ्या स्पर्शांना, सगळ्या अंगांना स्पर्श करून येईल। याच्याकरता अधिक महत्त्वाचा QR कोडच्या माध्यमातून येणाऱ्या सूचनांचा आम्ही म्हणून विचार करतो आहे आणि त्याचं कंपायलेशन प्रत्येक सेक्टरकरता आम्ही काय करू शकणार आहोत। म्हणजे अवास्तव कधी आम्ही छापलं नाही, छापणार पण नाही। आमचा जाहीरनामा जे पूर्ण करू शकतो असेच छापले। आम्ही 90% जाहीरनामा आमचा पूर्ण केला आहे। त्यामुळे त्यातनं आम्ही सर्व अंगी, सर्वस्पर्शी जाहीरनामा या नागपूर शहरातल्या शेवटच्या माणसापासून तर श्रीमंत माणसांपर्यंत ज्या ज्या गोष्टी कोणाकोणाला काय सांगायच्या त्याचा आम्ही याच्यात अंतर्भूत करणार आहोत। जास्तीत जास्त नागरिकांचा म्हणणं जो आहे तो जाहीरनाम्यामध्ये परिलक्षित व्हावा यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।